आमदार सुहास कांदेंचा माजी नगरसेवकांना दम बघायला मिळतोय। नाशिकमधल्या बैठकीत कांदेंनी हा दम दिला असल्याचं दिसतंय। एकनाथ शिंदेंच्या सत्कारासाठी नियोजन बैठक आणि भुसे बैठकीला येण्याआधीच कांदेंनी देखील बैठक घेतली असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे यांच्या सत्कारासाठी नियोजन बैठक ही आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून घेऊयात। अभिजित, नेमकं काय नाशिकच्या राजकारणामध्ये घडतंय? सुहास कांदेंनी माजी नगरसेवकांना नेमका काय दम दिला, काय बातचीत झाली, सविस्तर अपडेट या संदर्भात। 14 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा नाशिकमध्ये होतोय। संध्याकाळी नाशिकमध्ये त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे आणि त्याच्याच नियोजनासाठी जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसेनेच्या नेत्या आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आज नाशिकमध्ये होतीये आणि याच बैठकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेतील गटबाजी जी आहे ती पुन्हा एकदा समोर आली, चव्हाट्यावर आली। कारण गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याचं उघडपणे पाहायला मिळतंय। काही पदाधिकारी जे आहेत ते आपला स्वतंत्र गट त्या ठिकाणी तयार करून पक्षाची कामं करत असतात, तर अनेक पदाधिकाऱ्यांना डावललं जातं आणि त्यातूनच आमदार सुहास कांदे यांनी आज सर्व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि त्या ठिकाणी काही काळ यामुळे गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालेलं होतं। जे पदाधिकारी गटबाजी करतात त्यांनी गटबाजी करू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील सुहास कांदे यांनी दिलेल्या आहेत आणि या सभेसाठी जास्तीत जास्त माणसं आणण्याचा देखील आवाहन जे आहे ते या ठिकाणी या बैठकीमध्ये करण्यात आलेलं आहे। मात्र एकूणच ही जी बैठक या ठिकाणी पार पडतीये त्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा हा गटबाजीचा वाद निश्चितच अभिजित, धन्यवाद दिलेल्या आहे सर्व सविस्तर अपडेटसाठी। गटबाजी नाशिकमध्ये बघायला मिळतीये असं यावेळेस आपण म्हणू शकतो। एकंदरीत सुहास कांदेंनी या सर्व माजी नगरसेवकांना दम दिलाय। काल परवापासून ते बंद झालं पाहिजे। परंतु सभेला अजय दादाचे